अरे काय रेडी इथं माझा पुतळा करून ठेवलाय केव्हापासून मी वाट बघू लागलो. काय प्लॅन आहे काहीतरी बोलशील का नाही. रेडी रेडी काय करायला लागले. बघ काय आहे हे नकाशा. कमाल आहे हे असले 4 आण्याचे नकाशे जमा करून 3 लाख कवा जमा व्हायचे का. अरे हा नकाशा विकण्यासाठी नाहीये तो प्लॅन आहे प्लॅन. कशाचा. या शोरूम मध्ये एक मनकटी घड्याळ आहे हिरे जडीत रुपये 3 लाख किमतीचं. ते आपण दोघांनी उडवायचंय. कुठे आहे ते शोरूम. ते बघ शोरूम समोरच सांगायला लागली शाबास. अरे होती इतके वर्ष काय पडवळ नाही छातीवर पाठी. अच्छा हे कितीला. हा 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 ओके ओके हा हा अच्छा नाही नको. मॅडम हे 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 कसं. जमिनीत चाललेत खाली. मॅडम यांच्यासाठी एक घड्याळ हवं होतं. हो दाखवते हो हो घड्याळ हवंय. हे बघा थोडस एक्सपेन्सिव्ह असलं तरी चालेल. हो आहे ना दाखवते ना. हे नको ते दाखवा मॅडम. हे दाखवा ते घड्याळ नको हे घड्याळ दाखवा. हे बघा नको नको ते मॅडम ह्या घड्याळाची किंमत काय हो. काय महाग आहे जरा. मग राहू द्या. तुक्या चालेल ना सांगा तरी तुम्ही. 3 लाखापर्यंत जाईल ते घड्याळ. 3 लाख. हो 3 लाख. आम्हाला हेच घड्याळ हवं आहे. हेच हवंय आम्हाला घड्याळ हेच. हो का अच्छा हे नको ऍक्च्युली. हे सांगा हे ना हे पण आणि ते दाखवते. ते नको ते गजर वाजतो घड्याळाचा. मला वाटलं याचा. काय रे हे घड्याळ तुझ्याकडे कसं काय. नाही हे आपलं मी काय विचारलं. हे घड्याळ तुझ्याकडे कसं काय. बघत होतो मला आवडलं नाही म्हणलं लाईट मध्ये कसं दिसत मला नाही. नाव काय तुझं. माझं हा तुकाराम. तुकाराम. हॅलो तो फोन वाजतोय. हॅलो 1 मिनिट. हॅलो हॅलो बजरंग सिक्युरिटी गार्डचा इंचार्ज मोहनलाल बोलतोय. अगं बाई सिक्युरिटी गार्ड. तिथं मिस्टर तुकाराम आहेत का. हो आहेत ना आहेत. आणि सिक्युरिटी गार्ड्सही आहेत. नाही मी स्वतः उभा आहे तुकाराम साहेबांच्या बाजूला. हो का बरं ठेवते. अगं बाई 4 सिक्युरिटी गार्ड. केवढे महागडे घड्याळ ठेवले ते परवडत नाही एखाद्याला. काय मग घड्याळ नाही घेतलं तर काय गोळी घालता काय आता. अरे मग ते हातात घेऊन कशाला फिरत होता इकडे तिकडे. घड्याळ पायात घालून हिंडतेत का काय. हातातच ते बघा 50 घड्याळ तिच्याकडे. मला काय पकडता कसलं ग्वाडन तिकट जा तिच्या माग पळा. याला काय अर्थ आहे. चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याची कुठं पद्धत असते का कुठं. माझ्या तर ओळखीचे नाही ते. चल रे कोण आहे. हे आयटम चम्मक छल्लो. हे आयटम ही का. अरे बहिणी सारखी तुझ्या काय दुसरा धंदा नाही तुम्हाला. चला चला. ए गप बस रे. कोणाला बोलतोस तू. ए गप कोणाला बोलतोस तू. हा गप कोणाला बोलतोस. ए अंगाला हात लावू नकोस. मी काय करीन त्याचा भरोसा नाही. भडकलो की. ए काय करणार तू. मारणार आहेस. ए चॅलेंज करू नको. हा मारणार आहेस का. काय करणार तू.
नाही नाही आपल्याला नसतं लागत, मग ठीक आहे. त्यांनाच लागला असं, आपल्याला काही नाही. ए चला हवा सोडा, फायटिंग केली आम्ही, आता दमलो, चला बाजूला व्हा. मार खातान बरं, अरे? पाहिलं ना तुम्ही? असे का बघताय रे माझ्याकडे? ए मुळी दे ना, शक्तिवर्धक. हा? कोणती? कोणती काय ही मुळी? तुम्ही आता खाल्ला आणि मारलं ती 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 संपली. संपली काय? ही काय एवढी पिशवी भरली आहे? खोटं काय बोलताय? थांबा थांबा थांबा, सांगते मी तुम्हाला. माझी आजी आयुर्वेदिक वैद्य आहे, तिनं मला ती मुळी आणायला सांगितली. हो हो. महाग आहे ती मुळी, 200 रुपयाला एक. 200 काय? 300 घ्या. द्या द्या द्या, मुळी द्या, मुळी द्या. ए, गडबड करू नका, गडबड करू नका, रांग लावा. मुळी मुळी आहेत ना अजून, मुळे शिल्लक नाही तर लोक आपल्याला पैसे देतील, मुळे संपायचे. फार डिमांड आलाय मुळीला. चला ए चला, ए कुठं हात घालायला? हा मुळी दे, माझ्याकडे दे मला पण द्या. पैसे, मी जमा करून ठेवतो. अरे बाप, ए मुळी दे त्यांना, पैसे नको घेऊ. गप रे, शांत राहा जरा. हा? 1000 देते, 800 बोलली होती. थँक्यू ताई. आणि ताई अजून असं काही काम असेल तर सांगा आम्हाला. अरे बाप, अरारारारा, म्हणजे हे भाड्याचे गुंड आहेत. म्हणजे हे समजा नाटक होतं, काय बोलतोय? म्हणजे आयुर्वेद खोटा, ऐकेल मुळी कोणी? खोटी, तुझी त्यांची स्टँड वर झालेली मारामारी खोटी, गुंड खोटी. म्हणजे आपण ज्येष्ठ मधाच्या काड्या 300 रुपयाला विकल्या. आहा बाबा बाबा बाबा, वरवा डोकं. येस, आहे काय नाही काय? अच्छा, म्हणजे हे तुमचं सगळं नाटक होतं. नाही, असं म्हणजे काही- यामुळे पण खोट्या. नाही बी काय नाही, आता या माईक वरून तुमचा माणूस बोलला, आम्ही ऐकलं. काय रे? जावई बापू, लक्ष्मी बोलतेय. कुठं आहात? कुठं कुठे म्हणजे शेअर मार्केट मध्ये गडबड ऐकू येते का? येते येते, पण तुमचा आवाज का असा पडलेला? शेअर पडले म्हणून आवाज पडला. पडतो, ठेवतो. सिक्युरिटी गार्ड, शेर है वो जावई खर्रा खर्रा. वा इशू वा. अगं बया 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 बया, अगं आपला तुक्या का काय होत्यो? अगं बाई बाई, अरे देवा भैरूबा, अरे माझी लय दिवसापासूनची इच्छा होती की पुढं माझा तुक्या असावा आणि मागणं 100 माणसं असावी म्हणून. देवा भैरूबा, तुझं दर्शन घेतलं आणि तू माझी इच्छा पूर्ण केली बघ. बेकार वाटायला लागलं सगळं. कुठून या प्रेमाच्या लफड्यात पडलो असं वाटायला लागलं आता. आई आत्या समोर होत्या, एक शब्द बोलू शकलो नाही मी. काय चाटायचंय काय प्रेमाला त्या? आईला लग्न जमना. मला तर आईची काळजीच वाटायला लागली. खरंच तिचं काळीच बंद पडलं तर देवा. सॉरी तुक्या. नका जीवाला लावून घेऊ यार. तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न केले ना. माझंच नशीब नाही. नशीबच खाट मांडू तो क्या करेगा पांडू.